नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। मित्रांनो, सगळ्यांसाठी आपल्या आनंदाची बातमी आहे की आपली जी राज्यसेवेची परीक्षा आहे त्याची जी न्यू डेट आहे बघा, ती डिक्लेअर झालेली आहे 6 जुलै। म्हणजे बघा, बऱ्यापैकी आपल्याला चांगला एक्स्ट्रा वेळ आधी मिळालेला होता, पण आता आपल्याला डेट पण आलेली आहे। आता आपल्याला माहिती आहे साधारणतः 56-57 दिवस आपण ॲव्हरेज इथे आपल्याकडे आहेत। तर या दिवसामध्ये आता आपल्याला सायन्सचा अभ्यास कसा करायचा, तर सायन्सचा अभ्यास कसा करायचा यासाठी तुम्हाला आज एक सांगतो स्ट्रॅटेजी कसा अभ्यास करायचा। तर बघा, जरी दिवस 50 असतील तरी आपण फक्त एक 45 डे स्ट्रॅटेजी म्हणून आपण इथे मी तुला सांगेल की जे राहिलेले 45 डेज आहे, ऍक्च्युअली डेज जास्त राहिले आहेत पण आपण शेवटचे 5 दिवस सोडून देऊयात, एक 5-10 दिवस। तर बघा, 45 डे स्ट्रॅटेजी म्हणजे 45 दिवसामध्ये सायन्सचा अभ्यास कसा करायचा, कोणते मेन टॉपिक आहेत, कशाला हात घालायचा हे आपल्याला पाहायचं आहे। ठीक आहे, आता बघा, सुरुवात करताना तुम्हाला अभ्यासक्रम माहित आहे। अभ्यासक्रम काय बघा, अभ्यासक्रम एकदम सिंपल आहे की फक्त जनरल सायन्स। बघा, राज्यसेवेने नवीन पॅटर्न नुसार जो सिलेबस दिला आहे, जुना आणि नवा सिलेबस एकच आहे, जनरल सायन्स किंवा सामान्य विज्ञान फक्त शब्द वापरलेला आहे। ओके, आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, सिलेबस हा प्रॉपर मोठा मेन्शन न केल्यामुळे आपल्याला कन्फ्युजन आहे की नेमकं परीक्षेमध्ये काय येईल। ठीक आहे, ज्याप्रमाणे बाकीचे विषय आहेत त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे की समजा इकॉनॉमी आहे बघा, तर आपल्याला माहिती आहे पॉवर्टी आहे, इन्क्लुजन आहे, डेमोग्राफिक्स आहे, सोशल सेक्टर आहे, याच्यावर प्रश्न येणार ते आपल्याला माहिती आहेत। मात्र जनरल सायन्स म्हटल्यानंतर नेमके प्रश्न कशावर आहेत हे आपल्याला सांगता येत नाही। क्लिअर आहे, पण एक मुद्दा लक्षात ठेवा, आपण जर राज्यसेवेची परीक्षा बघितली तर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे काय बघा, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आपण जर बघितली प्रश्नांची संख्या, तर राज्यसेवेला आपण जर बघितलं तर राज्यसेवेचा साधारणतः आपण बघितलं 13 पासून, बघा राज्यसेवा 2013 पासून जर आपण बघितलं, बघा 13, 14, 15, 16, बघा हा एक पॅटर्न होता, हा एक फेज होता एक्झामचा। पण लक्षात ठेवा 17 नंतर बघा 2017, 18, 19, 20, 21, 22 आणि 23 आपण जर पाहिलं बघा, तर खरा जो चेंज झालाय बघा प्रश्नांमध्ये, प्रश्नांच्या क्वालिटीमध्ये, तो चेंज आपल्याला 17 पासून पाहायला मिळतो। क्लिअर आहे, मग बघा 17 ते 23 पर्यंत आपण जर प्रश्न बघितले तर साधारणतः ऍव्हरेज साधारणतः 20 प्रश्न, 20 क्वेश्चन्स हे आपल्याला जनरल सायन्सवर आहे। 20 क्वेश्चन्स म्हणजे बाकी सगळ्या विषयांपेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला सायन्सचे पाहायला मिळतात। ठीक आहे, आता हे तर आपण ऍव्हरेज घेतलेलं आहे, पण लक्षात ठेवा आपला एक विषय आहे बघा, एन्व्हायरमेंट, पर्यावरण। पर्यावरणामधला काही पार्ट हा सायन्समध्ये येतो, तर पर्यावरणाचे 2 प्रश्न सायन्सने सुटतात। म्हणजे आपण जर हे ऍड केलं प्रॉपर, तर साधारणतः प्रॉपर 2 म्हणजे 22 प्रश्न साधारणतः बघा, म्हणजे 22 प्रश्न 22 क्वेश्चन्स आपल्याला राज्यसेवेला आहे, इंटू 2 म्हणजे 44 मार्क्स आपल्याला या ठिकाणी आहेत। लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल, जो विद्यार्थी जास्त मार्क्स घेईल सायन्समध्ये नक्कीच त्याचे प्रिलिम्स प्रॉपर क्लिअर होईल। ठीक आहे, आपल्याला तेच पाहायचं आहे की आपल्याला या 22 मधले जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह कसे करायचे आहेत। क्लिअर आहे, स्ट्रॅटेजी कुठली, यासाठी कुठलं बुक वापरायचं हे तुम्हाला सगळं सांगेल। ओके, खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा। आता बघा, आपण सुरुवात करताना जर जनरल सायन्स हा विषय दिलेला आहे तर नेमके कुठले टॉपिक्स ज्यावर प्रश्न येतात। ठीक आहे, तर बघा आपण जर पाहिलं प्रॉपर बघा, सगळे प्रश्न बघून मागचे प्रश्न 13 ते 23 पर्यंतचे प्रश्न बघितले आपण, तर साधारणतः आपल्याला हे 4 विषय आहेत। लक्षात ठेवा, बायोलॉजी, ऍक्च्युली बघा बायोचे 2 टॉपिक असतात, एक बॉटनी आणि झुलॉजी म्हणजे जीवशास्त्र, याचे सब 2 टॉपिक आहे बघा, एक वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र। ओके, नंतर बघा एक आहे आरोग्यशास्त्र हा टॉपिक सुद्धा बायोचा टॉपिक आहे, नंतर फिजिक्स आणि केमिस्ट्री। ठीक आहे, आता बघा आपण काय करू, आपण एक जनरल डिव्हिजन करूयात की प्रश्न कोणता कसा येऊ शकतो। आता लक्षात ठेवा एक महत्त्वाची गोष्ट, राज्यसेवेमध्ये कंबाईनमध्ये आपण जर एकदम प्रॉपर डिफाईन करायचा प्रयत्न केला, ओके, तर लक्षात ठेवा एक महत्त्वाची गोष्ट, बॉटनी, झुलॉजी आणि हायजीन हे तिन्ही पण बायोचे पार्ट आहेत, बायोचे। ओके, म्हणजे पहिला विषय आपला बायो आहे, आपण घेऊयात। दुसरा बघा आपला फिजिक्स आहे आणि तिसरा आपला केमिस्ट्री आहे। ठीक आहे, समजा जर आपल्याला एकूण प्रश्न येत आहेत 20, तर लक्षात ठेवा असं काही मेन्शन नाहीये की बा 8 प्रश्न बायोचे, 8 केमिस्ट्री, 8 फिजिक्सचे, असं काही मेन्शन नाहीये। नंतर बघा कधी कधी प्रश्न कमी जास्त होऊ शकतात, फिजिक्स जास्त आहे, केमिस्ट्री कमी आहे, पण इथे एक पार्ट खूप महत्त्वाचा आहे, बायोमध्ये आपला बॉटनी पण आहे, झुलॉजी पण आहे, हायजीन पण आहे। हे तिघं असल्यामुळे आपल्याला 100% सांगता येतं की येणाऱ्या 20 पैकी जास्तीत जास्त प्रश्न बायोचे येतात। ओके, तर बघा मी याला ऍव्हरेज प्रश्न पकडतो 10, तुम्हाला बायोमध्ये एकूण येणार आहेत बघा 10 प्रश्न, 10 ऍक्च्युअली 10 ते 12 प्रश्न सुद्धा आलेले आहेत, 12-13 पर्यंत सुद्धा प्रश्न बायोचे आलेले आहेत परीक्षेमध्ये। ठीक आहे, ओके, नंतर बघा आता फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये सांगता येत नाही, कधी फिजिक्स कमी असतं, कधी केमिस्ट्री जास्त असतं। ठीक आहे, तरी आपण ऍव्हरेज 5-5 पकडूयात।
ऍक्च्युली 12-13 प्रश्न बायोचे येतात, तरी आपण एक ऍव्हरेज पकडत बघा 10 बायोचे आणि 5 प्रश्न फिजिक्सचे आणि 5 प्रश्न केमिस्ट्रीचे आलेले आहेत. ठीक आहे. ठीक आहे. आता बघा फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये असे काही टॉपिक आहे कॉमन ज्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न येतात. ठीक आहे. आता समजा आपण जर बघितलं, समजा 10 प्रश्न बायोचे आहेत, तर या 10 पैकी जे 6 प्रश्न आहेत ते 6 प्रश्न असतात ट्रॅडिशनल, म्हणजे काय, जे वाचलं त्यातनं प्रश्न असणार आहेत, थोडेसे कॉन्सेप्च्युअल आहेत. ओके, म्हणजे या 10 पैकी तुम्हाला 6 प्रश्न खूप सोपे आणि कॉमन असणार आहे, पण जे प्रश्न सोपे वाटतात पण ऍक्च्युली सॉल्व्ह होत नाहीत. ठीक आहे. सेम गोष्ट बघा या फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये आपण जर पाहिलं तर 3 प्रश्न थोडे कॉमन असतात. म्हणजे बघा 6 आणि 3 9 10 11 12 साधारणतः 12 प्रश्न असे असतात जर तुम्ही चांगला अभ्यास केला तुम्हाला यायलाच पाहिजेत. म्हणजे 12 2 24 मार्क तुम्हाला सगळ्यांनाच मिळायला पाहिजेत. पण प्रॉब्लेम काय होतो बघा, मुलांचे कॉन्सेप्ट क्लिअर असल्यामुळे तुम्हाला हे प्रश्न येत नाहीत. मग आपण काय करतो, जे एक्स्ट्रा प्रश्न आहेत 11 12चे किंवा थोडे ऑड प्रश्न आहेत त्यावर फोकस करतो आणि कॉन्फिडन्स गमावून बसतो. आपल्याला असं नाही करायचं आहे. आपल्याला आज पाहायचं आहे की हे जे 45 किंवा 50 दिवस स्ट्रॅटेजी आपली आहे, या दिवसामध्ये आपल्याला नेमके कोणते टॉपिक फोकस करायचे आणि आपले 24-25 मार्क शाश्वतीने आपल्यासाठी ठेवून द्यायचे. ठीक आहे. चला, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली आहे बघा. आता फक्त एक पॉईंट नोट करून ठेवा, हे जे 10 प्रश्न बायोचे आहेत या 10 पैकी जास्त प्रश्न जे आहेत बघा ते प्रश्न येतात प्राणी आणि आरोग्यशास्त्रावर. ओके, बघा झुलॉजी आणि हायजीन या टॉपिकवर तुम्हाला साधारणतः 6 ते 7 प्रश्न पाहायला मिळतात. 6 ते 7 प्रश्न. ओके, आणि बॉटनीवर तुम्हाला 2 ते 3 प्रश्न पाहायला मिळतात. हे पण लक्षात ठेवा. बॉटनीचे काही टॉपिक्स आहेत त्यावर पूर्ण प्रश्न येतात, ते आपण पाहूयात. ठीक आहे. मग अशा प्रकारे बायफर्केशन जनरली तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ओके, मग आता बघा, आता आपण सुरुवात करताना सगळ्यात पहिले बघू बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये तुम्हाला प्रश्न कसे आणि कुठे टॉपिक महत्वाचे आहेत. ठीक आहे. पण आता बघा, टॉपिक पाहण्याच्या आधी तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी टॉपिक कुठले असू द्या, आता तुम्ही जे काही वाचताय, जे काही रिवाइज करताय, तुम्हाला त्यातलं नेमकं काय वाचायचं आहे. तर बघा तुम्हाला आता इथे साधारणतः बघा 1 2 3 4 5 6 7 ओके, साधारणतः हे 7 पॉईंट जे बघा तुम्हाला वाचायचे आहेत. ओके, कुठलेही नोट्स घ्या, कुठलेही पुस्तक घ्या, कुठलीही बॅच घ्या किंवा कुठली तुमची रिव्हिजनची पद्धत असू द्या, तुम्हाला या पॉईंटने जायचं आहे. टॉपिक कुठले असू द्या. समजा मी टॉपिक घेतला बायोलॉजी. बघा समजा टॉपिक आहे बायोलॉजी. जर बायोलॉजीमध्ये माझा पहिला टॉपिक आहे उत्सर्जन संस्था, समजा हा टॉपिक आहे उत्सर्जन, एक्सक्रीशन टॉपिक असेल, तर मी काय करणार, सगळ्यात पहिले मी काय करणार, यातल्या संकल्पना कुठल्या आहेत त्या रिवाइज करणार, कॉन्सेप्च्युअल गोष्टी, त्यामध्ये कुठले मेन फॅक्ट आहेत, तथ्य आहेत ते मला पाहायचे आहेत. नंतर त्या टॉपिकमध्ये एखादा क्रम आहे का, कोणत्या क्रमाने एखादी प्रक्रिया होते, याचा उलटा क्रम, सरळ क्रम आयोग विचारतं, ते तुम्हाला पाहायचं आहे. टॉपिक कुठले असू द्या तुम्हाला ते पाहायचं आहे. आता एक्झाम्पल बघा, कॉन्सेप्ट काय आहे. कॉन्सेप्ट असा आहे की उत्सर्जन म्हणजे काय, तर युरिन बनणे म्हणजे उत्सर्जन, हा कॉन्सेप्ट आहे. ओके, त्याच्यानंतर नेफ्रॉन मध्ये कशा प्रकारचे युरिन बनते हा पण एक कॉन्सेप्च्युअल पॉईंट आहे. नंतर फॅक्च्युअल पॉईंट काय, नेफ्रॉन किती आहे आपल्या बॉडीमध्ये, किडनीमध्ये किती नेफ्रॉन्स आहेत, किडनी किती युरिन तयार करते, हे फॅक्ट्स आले. ऑर्डर म्हणजे काय, किडनीमध्ये असणारे वेगवेगळे जे नेफ्रॉनचे भाग आहेत त्याचा क्रम लावा, किडनीमध्ये युरिन कशी बनते याचा क्रम लावा, हे क्रम आहेत. आता एक्झाम्पल लक्षात आहे, एक्झाम्पल्स या ठिकाणी काय पाहिजे, एक्झाम्पल म्हणजे काय बघा, तर आपण असं म्हणू शकतो याच्यामध्ये की आपण ज्या उत्सर्जन संस्थेमध्ये आपण करतो डायलिसिस, त्याचे प्रकार किती आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा सायंटिस्ट आणि थिअरीज, असे कुठले सायंटिस्ट आहेत का की ज्यांनी काही पॉईंट शोधले गेले आहेत. समजा पेशींचा शोध लावला कोणी, हे सायंटिस्ट तुम्हाला महत्वाचे आहेत. नंतर एखाद्या गोष्टीचे काही गुणधर्म आहेत का, काही प्रॉपर्टी आहे का, वैशिष्ट्य आहेत का. मग मानवी किडनीचं काही वैशिष्ट्य आहे का. ओके, तर मानवी किडनी ही जगामध्ये सगळ्यात चांगलं फिल्टर आहे. ओके, तर लक्षात ठेवा. नंतर बघा टाइप्स अँड फंक्शन. ओके, काय मेन कार्य आहेत एखाद्या गोष्टीची, म्हणजे पेशीचे कार्य, उत्सर्जन संस्थेचे कार्य, म्हणजे कुठलाही टॉपिक घ्या तुम्हाला हे पॉईंट करायचे, मला असं म्हणायचं आहे. समजा आता एक्झाम्पल आपण जर टॉपिक घेतला उत्सर्जन, तर कार्यामध्ये काय, किडनीचं काय कार्य आहे, कुठले वेगळे कार्य आहेत का, मग तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. मेन हे करायचं आहे, बाकी कुठलाही फाफट फसरा वाचायचा नाही अजिबात. ठीक आहे, चला. ओके, आय होप सगळ्यांना एवढे पॉईंट समजले असतील. कॉन्सेप्ट, फॅक्ट, ऑर्डर, एक्झाम्पल, सायंटिस्ट, प्रॉपर्टीज, टाइप्स, हे तुम्हाला पाहायचे. ठीक आहे. आता बघा, आता सगळ्यात पहिले बघा रेफरन्स बुक कुठले घ्यायचे. बऱ्याच मुलांची रेफरन्स बुक कुठली आहे, तर तुम्हाला आता माझं म्हणणं आहे की शेवटचेच दिवस आहेत. समजा तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेला असेल तर जे अभ्यास केलाय तेच नोट्स ठेवा, एक्स्ट्रा गोष्टी घेऊ नका. पण एक्स्ट्रा काय करायचं तुम्हाला मी सांगतो, मी ते काय करायचं. पण लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 10 ते 12 प्रश्न तुम्हाला स्टेट बोर्ड एनसीईआरटी मध्ये येणार आहे. कुठले, बेसिक एनसीईआरटी म्हणजे 6वी ते 10वी. ठीक आहे, तर बघा हे बुक आहेत बघा, 6वी 7वी 8वीचं बुक आहे. तुम्ही वेळेवर वाचू शकता, सोपे आहे, कमी वेळेमध्ये तुमचे होतील. काय वाचायचं आहे, पुस्तक कुठलं पण घ्या, टॉपिक कुठला पण काढा,
तुम्हाला वाचायच्या टॉपिक मधले कॉन्सेप्ट, फॅक्ट, ऑर्डर, एक्झाम्पल, सायंटिस्ट, प्रॉपर्टीज, बस हायलाइट करा, रिवाइज करा, संपला विषय, बाकी काही करायचं नाही. ठीक आहे, ठीक आहे. तर बघा 6वी 7वी 8वीची पुस्तकं आहेत. नंतर बघा 9, 10 पार्ट 2ची 3 पुस्तकं आहेत. हे 6 बुक्स आहेत, यावेळी तुम्हाला करायचे आहेत. यातनं तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 प्रश्न पाहायला मिळतील, डायरेक्ट इनडायरेक्ट. क्लिअर आहे. आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता या बुकमधले कुठले टॉपिक वाचायचे यासाठी तुम्हाला मी एक सेपरेट व्हिडिओ करेल. पण आज आपला मुद्दा आहे की नेमकी स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आपली कमी दिवसामध्ये. ठीक आहे. तर बघा हे 11-12चे पण काही बुक आहेत, पण सध्या हे पाहायची आपल्याला गरज नाहीये. यासाठी काय करायचं आपण शेवटी बघू. ठीक आहे. तर बघा आता सगळ्यात पहिले टॉपिक बघा, टॉपिक की कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत, कुठले टॉपिक तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात जास्त. तर बघा सगळ्यात पहिला मुद्दा, सगळ्यात पहिला टॉपिक तुम्हाला जर पाहायचं असेल बघा तर बायोलॉजी. आपला बायोलॉजी खूप महत्त्वाचा आहे. बायोमध्ये किती प्रश्न येणार आहेत बघा, तर बायोमध्ये आपल्याला येणार आहेत 10 ते 12 प्रश्न. ओके, 10 प्रश्न आपण घेऊ, 10 ते 12 प्रश्न तुम्हाला बायोमध्ये येणार आहे. ओके, जेव्हा आपण बायो म्हणतो, बायोमध्ये बघा, बायोमध्ये बॉटनी पण आहे बघा, बायोमध्ये झुलॉजी पण आहे, प्राणीशास्त्र सुद्धा आहे, बॉटनी वनस्पतीशास्त्र सुद्धा आहे आणि हायजीन सुद्धा आहे. ओके, पण मी तिघांना कॉमर्स घेतलेला आहे. तर बघा आता या तिघांमध्ये जास्त प्रश्न कुठे येतात, तर लक्षात ठेवा सर्वात जास्त प्रश्न येतात तुम्हाला मानवी अवयव संस्थेवर. ओके, याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ह्युमन फिजिओलॉजी. बघा सगळ्यात पहिला पॉईंट आहे बघा, मानवी संस्था म्हणजे ह्युमन सिस्टीम. ह्युमन सिस्टीमवर तुम्हाला दरवर्षी 2 प्रश्न पाहायला मिळतात, 2 ते 3 प्रश्न, डायरेक्ट 2 प्रश्न, इनडायरेक्ट 3 प्रश्न. ठीक आहे. मग आता बघा ह्या ज्या मानवी संस्था आहेत, ह्युमन सिस्टीम्स, ह्या एकूण 11 आहेत. 11 ते 11 पैकी आपल्याला कुठल्या महत्त्वाच्या आहेत ते तुम्हाला एकदा मी लिहून देतो. त्या तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायच्या, त्या तुम्हाला करायच्याच आहेत 100%. ठीक आहे. तर बघा कोणत्या कोणत्यात बघा, तर सगळ्यात पहिले बघा उत्सर्जन संस्था, एक्सक्रिटरी सिस्टीम. ओके, नंतर पचन संस्था, डायजेस्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ग्रंथी संस्था, ग्लँड सिस्टीम, ग्रंथींसंबंधी प्रश्न येतात बघा, उत्सर्जन, पचन, ग्रंथी संस्था. नंतर बघा रक्ताभिसरण संस्था, ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम, हे सुद्धा महत्वाची आहेत. क्लिअर आहे. बघा उत्सर्जन, पचन, ग्रंथी, रक्ताभिसरण. नंतर बघा श्वसन संस्था, रेस्पिरेटरी सिस्टीम. ठीक आहे. तर ऍटलिस्ट तुम्हाला संस्था 11 आहेत, पण तुम्हाला एवढ्या संस्था करायच्या आहेत. आणि याच्यामध्ये आणखी ऍड करा बघा, ती अस्थि संस्था, स्केलेटल सिस्टीम. लहान आहे पण एक्झाम मध्ये प्रश्न विचारले आहेत राज्यसेवेनी. ठीक आहे, इथे आपण लिहू बघा अस्थि संस्था. तुम्हाला एवढ्या संस्था चांगल्या करायच्या आहेत. आणि ह्या चांगल्या केल्यानंतर जर वेळ मिळाला तर तुम्ही करा बघा प्रजनन संस्था. प्रजनन संस्था आणि ग्रंथी संस्थेचा बऱ्यापैकी पार्ट सेमच आहे. ओके, तर प्रजनन संस्थेत सुद्धा काही प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेली आहेत, तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. ओके, बघा मग अशा प्रकारे बघा 1, 2, 3, 4, 5, 6 संस्था तुम्हाला चांगल्या करायच्या आहेत. ओके, याच्यावर पुन्हा प्रश्न येत आहेत. ओके, चला. ओके, पहिला पॉईंट संपलाय, मानवी संस्था. याच्यामधलं काय करायचं बघा, कॉन्सेप्च्युअल गोष्टी, फॅक्च्युअल गोष्टी, क्रम, सायंटिस्ट, ह्या गोष्टी करायच्या. ठीक आहे, चला पहिला पार्ट संपला. इंग्लिशमध्ये एक्सक्रीशन, डायजेशन, ग्लँड, ब्लड सर्क्युलेशन, रेस्पिरेशन, रिप्रोडक्शन आणि स्केलेटन, ह्या गोष्टी मला करायच्या आहेत. नक्की तुम्हाला यातले 2-3 प्रश्न पाहायला मिळतील. ठीक आहे. नंतर बघा आता सगळ्यात मेन पॉईंट बघा, तो म्हणजे काय, तो म्हणजे बघा पेशी, सेल हा जो टॉपिक आहे, सेल, यावर अलीकडच्या काळामध्ये आयोगाने खूप प्रश्न विचारले आहेत. बघा आयोगाने रायबोझोमवर प्रश्न विचारला होता अलीकडच्या काळामध्ये. त्याच्यानंतर लायसोसोमवर प्रश्न विचारला होता आयोगाने, म्हणजे लैकारिका यावर प्रश्न विचारला होता. तर लक्षात ठेवा या पेशीमध्ये तुम्हाला पेशीची कुठली महत्वाची पेशी अंगके आहे हे तुम्हाला चांगली करायची आहेत. पेशी अंगके इंग्लिशमध्ये बघा सेल ऑर्गॅनिली तुम्हाला करायची आहेत. याच्यामध्ये बघा मग आंतरजालिका, त्याच्यानंतर रायबोझोम, तंतुकणिका, हरितलवके. इंग्लिशमध्ये बघा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रायबोझोम, लायसोसोम, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. बघा कोणते पेशी अंगके, त्यांचं फंक्शन कुठलं, कार्य कुठलं, त्याचा शोध कोणी लावला आणि पेशींचे प्रकार, हा पार्ट तुम्हाला करायचा आहे. आणि या सगळ्यामध्ये महत्वाचे सायंटिस्ट तुम्हाला परीक्षेमध्ये येतात. बघा रॉबर्ट हुक, त्याच्यानंतर M.J. शिल्डेन, रुडॉल्फ विरशॉ, थिओडॉर शॉन, त्याच्यानंतर बघा बेंडा, त्याच्यानंतर डेड्यू, त्याच्यानंतर तुमचे आपण असं म्हणू शकतो की रॉबर्ट हुक यांनी शोध लावला पेशींचा. असे भरपूर सायंटिस्ट आहेत, तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, तुम्हाला एक्झाममध्ये येतील. ठीक आहे. आता बघा नंतर पॉईंट आहे बघा, तो म्हणजे पोषण. ओके, पेशीवर तुम्हाला एखादा प्रश्न येईल बघा, साधारणतः 2-1 प्रश्न मानवी संस्थेवर येतील. ओके, 1 प्रश्न तुम्हाला पेशीवर येईल. ओके, पोषण बघा, पोषणामध्ये आपल्याला मेनली करायचं बघा कर्बोदके, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स. कर्बोदके, प्रथिने आणि मेद तुम्हाला हा
तिन्ही पण पॉईंट चांगले करायचे आहेत. कर्बोदकामध्ये शुगरचे प्रकार, मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड, ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलॅक्टोज, ओके, माल्टोज, सुक्रोज, लॅक्टोज, ग्लायकोजेन, स्टार्च, सेल्युलोज, ओके, हे सगळे तुम्हाला प्रकार इथे करायचे आहेत. लक्षात ठेवा, प्रश्न विचारलेले आहेत. नंतर बघा प्रथिनामध्ये लक्षात ठेवा सगळ्यात मेन अमायनो ऍसिड्स कुठले कुठले आहेत, तर कुठले इसेन्शियल आहेत, कुठले नॉन इसेन्शियल आहेत, हा प्रश्न तुम्हाला आयोगाने विचारला होता. नंतर मेदाचे प्रकार, टाइप्स ऑफ फॅट्स, फॅट्सला काय म्हणतात, त्याच्यानंतर फॅट्सचे प्रकार, सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड, हे तुम्हाला करायचे आहेत. तिन्ही पण पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत, IMP आहेत. ओके, आणि हे जेव्हा सुटेल तेव्हा सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे काय, तो म्हणजे बघा जीवनसत्वे. जीवनसत्वे म्हणजे काय बघा, विटॅमिन्स. विटॅमिन्सवर तुम्हाला प्रश्न खूपदा विचारले आहे, तुम्हाला 100% करायचा आहे. विटॅमिन्स कोणते कोणते आहेत, विटॅमिन्सचे प्रकार, त्यांची नावं कुठली कुठली, त्यांचे सोर्स कुठले कुठले. आयोगाने राज्यसेवेला विटॅमिन B12 प्रश्न विचारला होता. ओके, कॉन्सेप्टचा प्रश्न होता. आणि सगळ्यात मेन गोष्ट, विटॅमिन्सचे कुठले रोग आहेत तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहेत. ठीक आहे, तुम्हाला करायचे आहेत. क्लिअर आहे. बघा मग विटॅमिनवर आपण पकडू, समजा एक पोषणावर 2 प्रश्न, म्हणजे असे बघा 5 प्रश्न आपल्या या पहिल्या टॉपिकवरच पाहायला मिळतात. क्लिअर आहे. नंतर बघा, नंतर सजीवांनी, आता बघा, आता आरोग्य आणि रोग जो हा पॉईंट आहे यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारतो. सजीव बघा, वनस्पती रोग, प्राणी रोग, या दोघांवर आयोग प्रश्न विचारतो. मग या रोगांवर 1 ते 2 प्रश्न येतात. इथे आपण एक प्रश्न पकडूयात. ओके, काही कॉमन रोग पुन्हा पुन्हा येतात. बघा तुम्हाला राज्यसेवेने प्रश्न विचारले आहेत बघा रोगांवर, रोगांचे प्रकार कुठले कुठले आहेत. त्याच्यानंतर बघा सिफिलिस, गोनोरिया, सेक्शुअल किंवा जे STD रोग आहेत ते कुठले कुठले आहेत. त्याच्यानंतर बघा साइन फ्लाय, स्टत्से फ्लाय यांद्वारे होणारे रोग कुठले कुठले आहेत हे तुम्हाला प्रश्न विचारले आहेत. मेन व्हॅक्सिन कुठल्या कुठल्या आहेत हे तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारले आहेत. ठीक आहे, तुम्हाला हा पण टॉपिक चांगला करायचा आहे. आता बघा, आता बायोटेक आणि उती जो आहे बघा, यावर आयोगाने प्रश्न जास्त विचारले नाही आहेत. जनरली हा मेन्सचा पॉईंट आहे, मेन्सचा पॉईंट. पण तुम्हाला या टॉपिकमध्ये फक्त करायचं आहे बघा DNA RNA. ओके, फक्त तुम्हाला DNA RNA मधला एक बेसिक फरक लक्षात ठेवायचा आहे. ऍक्च्युली DNA RNA हा पेशीमधलाच एक पार्ट आहे. ठीक आहे, फक्त तेवढा करायचा, बाकी नाही करायचं आहे. सगळ्यात मेन बघा सजीवांचे वर्गीकरण, यावर सुद्धा 1 ते 2 प्रश्न वेगळे येतात. आता बघा, सजीवामध्ये सूक्ष्मजीव पण आहेत, वनस्पती पण आहेत. त्याच्यामधले मग आपण असं म्हणू शकतो की त्यांच्यामधल्या वेगवेगळ्या प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळतात. श्वसनाची प्रक्रिया, त्याचे वेगवेगळे प्रकार, त्याच्यानंतर सूक्ष्मजीवांचे प्रकार, बॅक्टेरिया काय, व्हायरस काय, फंगस काय, पोरीफेरा, सेंट्राटा, टिनोफोरा, टेरिडोफायटा, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येणार आहेत. ठीक आहे, जनरली आपल्याला वाटतं कंबाईनला हे प्रश्न येतात, पण राज्यसेवेला सुद्धा प्रश्न आजकाल याच्यावर विचारलेले आहेत. ठीक आहे, मग इथे मी लिहितो बघा 2 प्रश्न तुम्हाला याच्यावर येतात. एक प्रश्न बायोटेकवर आपण म्हणू शकतो. आता बघा, अनुवांशिकता हा जो टॉपिक आहे, नवीन टॉपिक आहे जो तुम्हाला नवीन स्टेट बोर्डामध्ये आहे. तर या अनुवांशिकता टॉपिकमध्ये तुम्हाला जे मेन सायंटिस्ट आहेत त्यावर पुन्हा पुन्हा प्रश्न येतो आणि त्यांच्या ज्या थिअरीज आहेत त्या सुद्धा एक्झाममध्ये येतात. म्हणजे बघा, सक्षम तोच टिकेल, त्याच्यानंतर बघा ग्रेगर मेंडलचा सिद्धांत, त्याच्यानंतर असे भरपूर सारे लॅमार्कचा सिद्धांत हे याच्यामध्ये आहेत. स्टेट बोर्डामध्ये 10वीच्या पुस्तकात काही पॉईंट्स आहेत, तेवढेच करायचे आहेत. ओके, बस. ओके, आणि आता बघा, आता आपण जर पाहिलं इथे एक प्रश्न पकडा, म्हणजे बघा आता 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 साधारणतः एवढ्या टॉपिकवर तुम्हाला 10 एक प्रश्न येणार, कमी जास्त. ठीक आहे, आता हे जे टॉपिक उरले बघा, त्याच्यामध्ये बघा वनस्पतीशास्त्र, पर्यावरण आणि सूक्ष्मजीवशास्त्र. सूक्ष्मजीवशास्त्र वेगळं आपण घेतलेलं आहे, पण तो ऍक्च्युली पार्ट या आपल्या क्लासिफिकेशन मध्येच येतो. ओके, त्याच्यानंतर जे वनस्पतीशास्त्र बघा, याच्यामध्ये फक्त अलीकडच्या काळामध्ये काही प्रश्न आहेत बघा, ते म्हणजे कुठले, तर त्यात मी घेतो बघा, ते म्हणजे फोटोसिंथेसिस, म्हणजे प्रकाश संश्लेषण. तर बघा, अलीकडच्या काळामध्ये जे काही ऑड प्रश्न आहेत बघा, त्या ऑड प्रश्नामध्ये तुम्हाला करायचं आहे बघा प्रकाश संश्लेषण. बघा, प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस प्रक्रिया कशी होते. ओके, ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर श्वसनाची प्रक्रिया सुद्धा तुम्हाला आजकाल परीक्षेमध्ये विचारलेली आहे. क्रेब्स सायकल कशी आहे, याच्यामध्ये कुठले कुठले कंपाऊंड बनतात, हा ऑड प्रश्न पण आजकाल येतोय. मग जर तुम्हाला वेळ मिळालं तर एवढं करायचं, अदरवाईज फक्त वरचे टॉपिक करा, तुमचा मॅक्झिमम पार्ट इथे कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. ओके, आणि बघा पर्यावरणासंबंधी बेसिकच प्रश्न येतात बघा, ओझोन, CFC, क्लोरोफ्लोरोकार्बन वगैरे. याला जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही, स्टेट बोर्डामधला बेसिक 1-2 चॅप्टर करून घ्यायचे. ओके, बस. तर मग तुम्हाला एवढे टॉपिक करायचे, बाकी तुम्हाला काही करायची ती गरज नाहीये. क्लिअर आहे. बस एवढे टॉपिक करा, बाकी संपलं. बायोमध्ये तुम्हाला हमखास 6 प्रश्न तुम्हाला येतील. क्लिअर आहे सगळ्यांना. चला, ओके. आता बघा, आता पुढला मुद्दा, फिजिक्समध्ये काय करायचं. फिजिक्समध्ये फक्त 5 प्रश्न आहेत आणि या 5 प्रश्नामध्ये तुम्हाला
गणित न्यूमेरिकल्स परीक्षेमध्ये येतात. न्यूमेरिकल्स ते पण 2 ते 3 प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. पण आता इथे एक पॉईंट लक्षात ठेवा बघा. ओके, बघा लक्षात ठेवा, भौतिकशास्त्रामध्ये भौतिक राशी याच्यामध्ये गती, बल, दाब, मोशन, फोर्स, प्रेशर, कार्य, ऊर्जा, शक्ती, यंत्रे, उष्णता. ओके, हे चारही पण हा एकच टॉपिक आहे. ओके, मग तुम्हाला काय करायचं आहे बघा, हे जे सगळं दिसतंय बघा, या सगळ्यांचे तुम्हाला लक्षात ठेवायचे काय बघा, फॉर्म्युला बस यांचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके, नंतर या सगळ्यांची एकक काय, युनिट लक्षात ठेवा, युनिट. मग जर तुम्हाला प्रश्न विचारला गणित, तुम्हाला यापैकी 1 ते 2 गणित त्याच्यामध्ये तुम्हाला येतील. क्लिअर आहे सगळ्यांना. सगळ्यात मेन बघा, जर या संदर्भात जर तुम्हाला काही असतील सायंटिस्ट, त्याचे नियम ते सुद्धा तुम्हाला इथे करायचे. नियम पास्कल्स लॉ आला होता बघा, त्याच्यानंतर न्यूटनचे नियम वगैरे आहेत, तर ते या पॉईंटमध्ये आहेत. क्लिअर आहे. सिंपल, फक्त एखादा सूत्र कुठलं, फॉर्म्युला काय, युनिट काय, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि आता बघा, आता गुरुत्वाकर्षण या टॉपिकवर प्रश्न आणि अवकाश तंत्रज्ञान हे जे टॉपिक आहेत 2, हे टॉपिक, या 2 टॉपिकवर एक बेसिक प्रश्न येऊ शकतात. बेसिक प्रश्न म्हणजे सॅटेलाइटचे प्रकार कुठले कुठले आहे, जीची किंमत काय वगैरे वगैरे. ठीक आहे. पण ते पण सांगता येत नाही. ओके, अलीकडच्या काळामध्ये येत आहेत, पण यावर एखादा प्रश्न येऊ शकतो. चांगलं करून घ्या एकदाच. काय असतं ग्रॅव्हिटेशन, जीची किंमत कशी काढतात, जीची किंमत कशी वाढते, कशी कमी होते, आपण जातो अर्थ पासून दूर किंवा जवळ येतो, काय फरक पडतो त्या किमतीवर, तुम्हाला हे इथे करायचं आहे. क्लिअर आहे. ओके, म्हणजे बघा आता तुम्हाला मी काय सांगतोय, हे तर सगळं आहे, पण या सगळ्यामध्ये टॉपिक नंबर 1, 2, 3, 4 याला आपण एकच टॉपिक म्हणू, भौतिक राशी. नंतर बघा सगळ्यात मेन टॉपिक बघा, ध्वनी, प्रकाश आणि विद्युत धारा. 7, 8, 10 हे जे टॉपिक आहेत बघा, या टॉपिक मध्ये तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न येणार आहेत. बघा, ध्वनीची फ्रिक्वेन्सी काय असते, त्याच्यावरनं ध्वनीचे प्रकार कुठले कुठले आहेत, त्याच्यानंतर ध्वनी संबंधी फ्रिक्वेन्सी कशी काढतात, कोणता ध्वनी ऐकू शकतो, ऐकू शकत नाही. ओके, हा सगळा पॉईंट याच्यामध्ये तुम्हाला येईल. प्रकाशामध्ये प्रकाशाचे गुणधर्म कुठले कुठले आहेत, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन, हा पार्ट तुम्हाला याच्यामध्ये प्रकाशामध्ये येईल. याच्यामध्ये महत्त्वाचे भिंग काय, आरशे काय, मिरर काय, लेन्स काय, त्याचे फॉर्म्युलाज काय, युनिट काय आहेत. ओके, विद्युतधारेमध्ये महत्त्वाचे फॉर्म्युलाज काय, त्याच्यावरची गणित कुठली कुठली आहेत, काही महत्त्वाचे नियम आहेत का, बस. मग मी तुम्हाला सांगतो, फिजिक्समध्ये फक्त करा महत्वाच्या भौतिक राशी, ज्यामध्ये गती, बल, दाब, कार्य, ऊर्जा, शक्ती, यंत्रे, उष्णता. ओके, हा पार्ट संपला. गुरुत्वाकर्षण. आणि जर थोडासा पार्ट तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्हाला इथे करायचा बघा घनता, सापेक्ष घनता, डेन्सिटीवर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. नंतर बघा प्रेशर, दाब म्हणजे प्रेशर, याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ओके, आणि नंतर मी तुम्हाला सांगतो, ध्वनी, प्रकाश, विद्युतधारा याच्यामध्ये सगळंच करा, काही सोडू नका. ओके, क्लिअर आहे. बघा अशा प्रकारे बघा, हे आपलं फिजिक्स आहे. तुम्हाला 100% साऊंड, लाईट आणि विद्युतधारा या तिघांवर प्रश्न येणार आहेत. 5 पैकी 3 प्रश्न हमखास याच्यावर असणार आहेत. एखाद 2 प्रश्न तुम्हाला याच्यावर सोडू शकतो, वरच्या तिघांवर. ओके, तर तुम्हाला मी रिकमेंड करतो की ध्वनी, प्रकाश, विद्युतधारा हे चांगलं करा आणि त्याआधी भौतिक राशी सुद्धा एकदा करा. ओके, चला, महत्त्वाचा पॉईंट आहे एवढा. आणि आता बघा, आता केमिस्ट्री, रसायनशास्त्र याच्यामध्ये तुम्हाला मेनली काय करायचं आहे, यावर सुद्धा तुम्हाला 5 प्रश्न असणार आहेत. त्यापैकी 3 सोपे असणार आहेत, 2 अवघड असणार आहेत. ठीक आहे. पण आता बघा, जे अवघड प्रश्न आहेत ते कोणते येतात तर ते आपण पाहूयात. लक्षात ठेवा, टॉपिक आपल्याला दिसतात 11, पण साधारणतः 4 टॉपिक फक्त महत्त्वाचे आहेत. बघा कशामध्ये, केमिस्ट्रीमध्ये, जे तुम्हाला राज्यसेवेला प्रश्न पाहायला मिळतील. बघा सगळ्यात पहिले बघा, पदार्थांच्या अवस्था, अणूची रचना, धातू विज्ञान. ओके, बघा हे 3 टॉपिक जे आहेत, ओके, हे टॉपिक खूप महत्त्वाचे आहेत. ओके, ऍक्च्युली पदार्थांच्या अवस्था आहे बघा, याच्यावरच टॉपिक अवलंबून आहे आपला धातू विज्ञान. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अणूची रचना, यावर टॉपिक अवलंबून आहे बघा आपला आवर्त सारणी. ठीक आहे. बघा मग आपण असं म्हणू शकतो, पदार्थांच्या अवस्था, धातू विज्ञान हे 2 टॉपिक चांगले करा. ओके, याच्यामध्ये बघा मग पदार्थांच्या अवस्था म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅस, इलेमेंट, कंपाऊंड, मिक्सचर म्हणजे मूलद्रव्य, संयुगे, मिश्रणे काय असतात, त्यांचे प्रकार काय असतात. त्याच्यानंतर मूलद्रव्याचे प्रकार बघा, धातू, अधातू आहेत. मग धातूमधले महत्त्वाचे संयुगे, महत्त्वाचे धातुके कुठली, ओव्हर्स कुठले. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण प्रश्न विचारला बघा आयोगाने की गन मेटल, बेल मेटल, जर्मन सिल्वर कशापासून बनतं ते, त्याला आपण म्हणू शकतो की अलॉईज, संमिश्र कुठले कुठले आहेत हे याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर बघा आवर्त सारणीमध्ये कोण कोण मेन सायंटिस्ट आहेत त्याच्यामध्ये बघा, मग डोबेरायनर, न्यूलँडर्स,
मेंडेलिव्ह, मोसले. मग आवर्त सारणीमध्ये काय फरक असतो, कसा बदल होतो, वरून खाली कसा बदल होतो, धातूमध्ये अधातूमध्ये, लेफ्ट राईट कसा बदल होतो, कशी वाढते ॲटॉमिक रेडियस, हे सगळं पॉईंट मला याच्यामध्ये करायचं आहे. ओके. आणि बघा 2 टॉपिक थोडेसे ऑड आहे बघा. तर बघा कुठले बघा, तर एक टॉपिक आहे बघा तो म्हणजे किरणोत्सारिता, अल्फा बीटा गॅमा, यावर प्रश्न पुन्हा येतात. हा तुम्हाला एक टॉपिक करायचा आहे बघा 8वा. त्याच्यानंतर बघा कार्बनचे जग, अल्केन, अल्किन, अल्काइन, हा टॉपिक आहे बघा, हा तुम्हाला करायचा आहे. आणि वेगळा प्रश्न बघा तो म्हणजे ऍसिड बेस सॉल्ट, हा थेरॉटिकल प्रश्न आहेत पण राज्यसेवेला याच्यात तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे. तर बघा मग आपण असं म्हणू शकतो बघा या टॉपिकमध्ये पदार्थांची अवस्था, धातू विज्ञान, हा एक टॉपिक आहे. दोघांना एक टॉपिक पकडूयात, हा एक टॉपिक करा. ॲटॉमिक स्ट्रक्चर हा टॉपिक सेकंड आहे, हा करायचा. यावर अवलंबून आहे बघा आपली आवर्त सारणी, दोघांना एकच टॉपिक घेऊयात बघा, म्हणजे आपला सेकंड टॉपिक आहे. नंतर बघा नंतर आम्ल क्षार, कार्बनचे जग आणि किरणोत्सारिता, हे तुम्हाला चांगलं करायचं आहे. केमिकल रिॲक्शन जो टॉपिक आहे तो परीक्षेमध्ये येतो पण तो 11-12 लेवलचा येतो, त्याच्यामुळे त्याच्यावर लक्ष देऊ नका. ते ऑड प्रश्न. ओके ठीक आहे. आता बघा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर 100% प्रश्न मला याच्यावर येईल, कॉमन प्रश्न. पण बघा अलीकडच्या काळामध्ये प्रश्न येतात बघा, ते म्हणजे काय, मोल काढा. त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्न येतो बघा तो म्हणजे काय, ऑक्सिडेशन स्टेट काढा. आजकाल याच्यावरचे गणित तुम्हाला परीक्षेमध्ये येत आहेत. ठीक आहे, ऑक्सिडेशन स्टेट. त्याच्यानंतर बघा तुम्हाला सममूल्य भार कसा असतो. ओके, हे प्रश्न येत आहेत. फॅरेडेचे लॉ विचारतायत तुम्हाला आजकाल. त्याच्यानंतर तुम्हाला मोल कॉन्सेप्ट प्रश्न विचारतायत. लक्षात ठेवा, मोल, ऑक्सिजन स्टेट, सममूल्य भार, हे जे काही ऑड प्रश्न सगळे आहेत हे सगळे या ॲटम टॉपिकवर आहेत. ओके, त्याच्यानंतर बघा हायब्रिडायझेशनचे प्रश्न आहेत बघा. ओके, तर लक्षात ठेवा ऑड प्रश्न येण्यासाठी तुम्हाला पहिले कॉमन टॉपिक आला पाहिजे. ओके, तर बघा तुम्हाला मला सांगायचं आहे, जे कॉमन टॉपिक्स आहेत ज्यावर पुन्हा प्रश्न येतात तेच तुम्ही करा. जे ऑड प्रश्न विचारले आहेत फक्त तेवढे प्रश्न तुम्ही बघून जा आयोगाचे. मी तुम्हाला शेवटी व्हिडिओ घेईल, त्या व्हिडिओमध्ये जे ऑड प्रश्न विचारले सगळे प्रश्न कव्हर करेल. ठीक आहे, तर बघा मला असं वाटतं की फक्त तुम्हाला एवढे टॉपिक पहिले करायचे आहेत. जर तुम्ही एवढे टॉपिक केले तर नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल. क्लिअर आहे. आता बघा तुम्हाला मी आता एक शेवटचा पॉईंट सांगतो की तुम्हाला स्टेट बोर्डामध्ये कुठले मेन टॉपिक्स करायचे आहेत. ठीक आहे, पण मला सांगा आता आपली रिव्हिजन झालेली आहे. ओके, आपण याच्या आधी नोट्स पण वाचलेले आहेत, तर मग आता पुन्हा आपण पॉईंट वाचू का, नाही. मग जर तुम्हाला याच्यामध्ये एक ॲडव्हान्स थोडंसं डाटा पाहिजे असेल तर बघा, तर मागच्या मंथमध्ये मी एक आपलं बुक लॉन्च केलं आहे बघा. हे बुक आपण एक बुक लॉन्च केलं आहे माझं. त्या बुकमध्ये मी काय केलं आहे बघा, हे बुक ऑलरेडी मागच्या वेळेला आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला मी टाकलं होतं, पण आता ते ऑफलाईनमध्ये आलेलं आहे बघा. ठीक आहे, बघा हे आपलं जुनं बुक होतं बघा, सामान्य विज्ञान प्रश्नसंच. ठीक आहे, आता बघा या बुकमध्ये काय केलं आहे, जे मेन टॉपिक तुम्हाला सांगितले आहे त्या प्रत्येक टॉपिकवर आपण क्वेश्चन सेट केले आहेत. कशावरून क्वेश्चन सेट केले बघा, तर बघा स्टेट बोर्ड, NCERT, NIOS आणि जे काही महत्त्वाचे पुस्तक आहे त्यावरचे प्रश्न सेट केले आहेत आणि दिले थेअरी. म्हणजे बघा म्हणजे काय होणार आहे, समजा तुम्हाला असं वाटलं आता की आपण रिव्हिजन करूयात, रिव्हिजन पण केली आहे, टॉपिक पण केलेला आहे, पण आता मी कसं काय चेक करू, मला येते की नाही येत. तर तुमच्याकडे बघा हा डाटा आहे. तुमच्याकडे साधारणतः 3000+ प्रश्न या बुकमध्ये आहेत. एवढं पुस्तक आहे. तर तुम्ही आज बसले तर तुमच्या 20 दिवसामध्ये सगळे प्रश्न कव्हर होतील आणि थेअरी कव्हर होईल. फक्त प्रश्न पाहायचा, उत्तर बघायचं, चुकलं तर का चुकलं, थेअरी पाहायची. काय होतं बरेचदा बघा एक्झामच्या आधी फक्त वाचल्यापेक्षा प्रश्न वाचला, चुकलं का चुकलं तर ते लगेच लक्षात राहतं. मग तुम्हाला बघा हा एक चांगला सोर्स आहे बघा, सामान्य विज्ञान विश्लेषणात्मक प्रश्नसंच ऑल इन वन थेअरी विथ MCQ, हे आपलं बुक आहे. हे तुम्हाला बुक माझ्या ऑनलाईन ॲपवर सुद्धा अवेलेबल आहे, पण ते रीड ओनली फॉर्मॅटमध्ये आहे. हे बुक आता मार्केटमध्ये आलेलं आहे. ओके, तर आई बुक सेंटर, ओके पुण्यामध्ये आई बुक सेंटर आहे बघा, तिथे हे बुक अवेलेबल आहे बघा. गांजवे चौक पुणे या ठिकाणी पुस्तक अवेलेबल आहे बघा. कुठलं, आई बुक सेंटर. तुम्ही हे बुक घरपोच मागू शकता बघा. आई बुक सेंटर, गांजवे चौक पुणे. तुम्ही घरपोच मागवू शकता. ओके, तुम्हाला यांचा मी नंबर शेअर करतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी घ्या, पण ज्यांच्याकडे डाटा ऑलरेडी त्यांनी घ्यायची गरज नाही. पण ज्यांना असं वाटतं की सर बघा याचा नंबर आहे बघा, मोबाईल नंबर आहे बघा, तो आहे बघा 7507615659. ठीक आहे,
ज्यांना वाटतं सर आमचा अभ्यास झालेला आहे, आता थोडंसं आणखी काही मटेरियल पाहिजे वगैरे, तुम्ही वापरू शकता. आणि हे मटेरियल नवीन नाहीये. तुम्ही जे स्टेट बोर्ड वाचलेलं आहे, ओके, तुम्ही जे एनसीईआरटी वाचले आहेत, या सगळ्यांचं कंपायलेशन आहे क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये. ओके, या सगळ्यांचं क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये यांचं कंपायलेशन आहे. तर बघा, हे तुम्हाला मी बुक दाखवतोय. बघा इथे कसं आहे, या बुकमध्ये काय असेल. या बुकमध्ये काय बघा, या बुकमध्ये फक्त प्रश्न सेट केले. बघा समजा पहिला पॉईंट आहे बघा, पोषक द्रव्ये. मग याच्यामध्ये बघा हे प्रश्न सेट केले. बघा प्रश्न, हा प्रश्न कुठनं सेट केलाय, हा प्रश्न स्टेट बोर्डचा प्रश्न आहे. ओके, मग प्रश्न सॉल्व्ह केले, तुम्हाला वाटलं क्वेश्चन चुकला आहे, लगेच इथे आन्सर दिले. बघा आन्सर, आणि इथे दिलं एक्सप्लेनेशन. कुठनं घेतलं आहे, स्टेट बोर्डामध्ये घेतलेलं आहे. याने काय होईल बघा, याने काय होईल, तुमचा अभ्यास चांगला होईल. ओके, म्हणजे तुम्हाला काय होईल की अभ्यासही होईल, आणि असं हे टेन्शन आणणार आहे की हा मटेरियल नवीन आहे की नवीन जुनं आहे. मटेरियल एकदम नवीन आहे, प्रॉपर मटेरियल आहे, आणि तुमचा कॉन्फिडन्स वाढेल एक्झामच्या आधी. ठीक आहे, तुम्ही वापरू शकता, नॉट कंपल्सरी. ओके, पण तुम्हाला मी सांगितली स्ट्रॅटेजी आहे बघा, ती नक्की तुम्ही फॉलो करा. ओके, ठीक आहे. आता मी काय करणार बघा, एक आणखी व्हिडिओ करेल. त्या व्हिडिओमध्ये ज्या मुलांना फक्त स्टेट बोर्ड पाहिजे, मेन त्यातले जे मेन चॅप्टर पाहिजेत, तो मी ते मेन चॅप्टर सांगेल, तेवढे करायचे. पण मी तुम्हाला आज जे बोललो ते खूप 100% करेक्ट आहे की तेवढंच तुम्ही करा, बाकी तुम्ही एक्स्ट्रा काही करू नका. ओके, नक्की तुम्हाला एक्झाममध्ये याचा फायदा होईल. ठीक आहे, जास्त काही मी डीपमध्ये इथे घेत नाही आता काही, कारण कसं आहे, एक्झाम आपली जवळ आहे. ओके, जास्त वेळ वाया घालण्यापेक्षा आपण काय करूयात. ओके, ठीक आहे, आपली वन डे रिव्हिजन बॅच राजस्वीची लगेच चालू होणार आहे बघा. एकदम मात्र कमी फीज आहे. PYQ बॅच पण याची मी एक टाकणार आहे बघा, एकदम कमी फीजमध्ये. म्हणजे 17 पासून साधारणतः 23 पर्यंत जे प्रश्न आहेत ते ट्रिक्स तुम्हाला त्याच्या मी सांगेल, त्या ट्रिक्स वाईज ते तुम्हाला करून घ्यायचे आहेत. मग तुम्ही पहिले एवढं करा. ओके, आणि नंतर काही दिवसांनी पुढच्या आठवड्यामध्ये मग तुम्ही माझी हेल्प घ्या. जर तुम्हाला वाटत असेल सर थोडासा विषय मागे राहत असेल तर हेल्प घ्या. तुम्हाला वाटत असेल सर आम्ही स्वतः करू शकतो, करा, नो इश्यू. मी फ्रीमध्ये सुद्धा व्हिडिओ घेणार आहे की जे संभाव्य प्रश्न असणार त्याचे व्हिडिओ सुद्धा घेणार आहे. ठीक आहे, तर काळजी अजिबात करू नका. अभ्यास चांगला करा, वेळ मिळाला आहे. आणि सायन्समध्ये तुम्हाला जर चांगला अभ्यास केला तर 24-25 मार्क कॉमनली, आणि थोडेसे एक्स्ट्रा प्रश्न जर तुम्हाला आले 3-4 प्रश्न, तर तुम्हाला साधारणतः 30 मार्क तुम्हाला मिळू शकतात, आणि त्याच्यामुळे तुमचा चांगला स्कोअर प्रिलिम्समध्ये होईल. ठीक आहे, चला तर आपण इथे थांबूयात मग. थँक्यू व्हेरी मच. ओके, नक्की भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.